तर जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारनं तयार केलेल्या प्रश्नावलीचा सध्याचा मसुदा रद्द करायला हवाय। राजकीय पक्ष आणि नागरिकांच्या सल्ल्यानं नवी प्रश्नावली तयार करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली। विद्यमान पद्धतीनं जनगणना झाल्यास जातींच्या नोंदीत मोठी विसंगती निर्माण होऊन संपूर्ण आकडेवारी निरुपयोगी ठरू शकते असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। जात गणनेतील चुकीचे प्रश्न बदला। सदोष रचनेमुळे जनगणना प्रक्रिया तात्काळ रद्द करा। प्रश्नावली रद्द करण्याची खरगे राहुल गांधी यांची मागणी। देशामध्ये जनगणनेचा दुसरा टप्पा हा लवकरच सुरू होतोय। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार असून यासाठी केंद्र सरकारनं 40 प्रश्नांची प्रश्नावली तयार केलेली आहे। मात्र त्यात मागासवर्गीय हा शब्द नसल्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतलाय। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत जनगणनेतले प्रश्न बदलण्याची मागणी केलेली आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला फेब्रुवारी 2027 मध्ये सुरुवात होतीये। यंदाच्या जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यातल्या कौटुंबिक माहितीच्या विभागात नागरिकत्व, धर्म आणि जातीबाबत प्रश्न आहेत। या प्रश्नांमध्ये जातीची नोंद करताना मागासवर्गीय असा उल्लेख नसल्याचा आक्षेप खरगे आणि राहुल गांधींनी घेतलाय। त्यामुळे ही प्रश्नावली रद्द करावी आणि नव्या प्रश्नावलीबाबत राजकीय पक्ष, तज्ज्ञ आणि जनतेकडून सूचना मागवल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। त्यांनी या संदर्भात पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की प्रश्नांमध्ये मागासवर्गीय हा शब्द नसल्यामुळे ओबीसींच्या लोकसंख्येची योग्य माहिती मिळण्यात अडचणी येऊ शकतात। त्यामुळे तेलंगणा आणि बिहार सारखी प्रक्रिया स्वीकारण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। या पत्रासोबत त्यांनी तेलंगणा आणि बिहारमध्ये झालेल्या जात सर्वेक्षणाची यादी देखील जोडलेली आहे। जातींची नोंद करण्यासाठी ठराविक यादी किंवा ड्रॉपडाऊनचा पर्याय देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। जातींची ओळख आणि संख्या नोंदवण्याची प्रक्रिया समान व्हावी, जेणेकरून देशातील सामाजिक आणि आर्थिक स्थितीची योग्य आकडेवारी मिळेल। सरकारी जातींची यादी आणि देशाच्या मानवशास्त्र सर्वेक्षणाच्या आधारावर यादी समाविष्ट करण्यात येऊ शकते। तेलंगणा आणि बिहारमध्ये झालेल्या जातनिहाय सर्वेक्षणात या याद्यांचा समावेश करण्यात आलेला होता, असं खरगे आणि राहुल गांधी यांनी सुचवलेलं आहे। इतर मागासवर्गीय आणि विविध उपजातींच्या नोंदींसाठी स्पष्ट आणि स्वतंत्र रकाना नाही। केवळ डोकेमोजणी न करता नागरिकांचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थान समजून घेणं आवश्यक। प्रश्नावलीतून उपप्रश्न वगळल्यानं कल्याणकारी योजनांच्या आखणीसाठी आवश्यक असलेला अचूक डेटा गोळा होणार नाही। देशातील दुर्गम आणि इंटरनेट सुविधा नसलेल्या भागातल्या नागरिकांची डिजिटल नोंद होणं अशक्य। मातृभाषा, व्यवसाय आणि रोजगाराच्या स्वरूपाविषयी विचारलेले प्रश्न अत्यंत संदिग्ध। प्रश्नावलीतून असंघटित क्षेत्रातले कामगार, शेतमजूर आणि स्थलांतरित कामगारांची खरी आकडेवारी समोर येणार नाही। संसदेच्या बैठकीमध्ये विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत ही जनगणना नाही तर आकडेवारीची हेरफेर आहे असा थेट हल्लाबोल केलाय। सरकारला देशातल्या मागास घटकांची खरी लोकसंख्या आणि त्यांची आर्थिक स्थिती जगासमोर आणायची नाही। जेव्हा लोकसंख्येचं योग्य प्रतिनिधित्व आणि खरी आकडेवारीच समोर येणार नाही तेव्हा धोरणं कशी बनणार? प्रश्नावलीत दुरुस्ती करून ती सर्वसमावेशक केली जात नाही तोपर्यंत सध्याची सदोष जनगणना प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी किंवा रद्द करावी अशी मागणी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केलेली आहे। 2027 की जनगणना, जाति जनगणना जिस ढंग से कराया जा रहा है वो जनता पर एक धोखा है, ये खेल है, ये विश्वासघात है और प्रधानमंत्री को तुरंत फौरन इस पर पुनर्विचार करने की जरूरत है। और बिहार में और तेलंगाना में जिस तरीके से कराया गया था वो अपनाए, श्रेय खुद ले, उसमें कोई आपत्ति नहीं है। पर जाति जनगणना जो आप फरवरी 2027 में कराने वाले हैं सभी राज्यों में, उसको सही ढंग से, ईमानदारी से कराइए।
देखिए, हमारे साथियों ने इस बात को स्पष्ट कहा है और हम लोग पार्लियामेंट में भी इस बात को रखेंगे कि जो ड्रॉप डाउन ऑप्शंस होते हैं उनको ना रखने की वजह से ये मामला जो है वो गड़बड़ा सकता है। सच्चाई जो है कास्ट सेंसस की, जिसके लिए माननीय राहुल जी ने बहुत स्पष्ट कई दफ़ा कहा है और जिसके लिए हम संघर्ष करने के लिए भी तैयार हैं और मैं मानता हूं कि शायद इस पे हमें संघर्ष ही करना पड़ेगा। कास्ट सेंसस की जो सच्चाई है वो सामने आए। जातिगत जनगणना समाजवादी आंदोलन के सामाजिक न्याय के योद्धाओं के संघर्षों का परिणाम है। कांग्रेस पार्टी ने कभी इसको नहीं माना था और हम लोगों ने एनडीए की सरकार में इसको कराने में कामयाबी हासिल की है। अब वो इसको उलटना चाहते हैं। अब इनका ये जो पूरा के पूरा ये रिवाज और मिजाज है कोई नया नहीं है। किस तरह से काल्पनिक देश में और समाज में काल्पनिक कंफ्यूजन क्रिएट करो और देश और समाज को काल्पनिक कंफ्यूजन के कुंड में कैद करने की कोशिश करो, लेकिन ये सफल नहीं होते। आपको ध्यान होगा कि जब अभी बिहार का चुनाव हो रहा था तब भी इन्होंने जो है वो इसी तरह का जो है वो काल्पनिक कंफ्यूजन क्रिएट करने की कोशिश की। जनता ने इनको जो है टाटा बाय बाय कर दिया। तो इस तरह का जो है मैंने कहा हिट एंड रन के हुड़दंगी जो हिस्ट्री शीटरों का हिस्टीरिया है ये समय समय पर जो है हिचकोले लेता रहता है। केवळ राजकीय पक्षच नव्हे तर विविध सामाजिक संघटना आणि मागासवर्गीय हक्क संस्थांनी सुद्धा या प्रश्नावलीला विरोध दर्शवला असून अनेक ठिकाणी ही प्रश्नावली न बदलल्यास जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही स्थानिक स्तरावर देण्यात आलेला आहे। एकंदरीत देशातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय आणि सामाजिक प्रक्रियेवर प्रश्नावलीच्या रचनेवरून मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण झालंय। सरकार विरोधकांच्या मागण्यांची दखल घेत प्रश्नावलीत सुधारणा करणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहून जनगणना पुढे नेणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।